एका जन्मात नाही. आता आपला जन्म तरी किती 84 लक्षातला शेवटचा. हा किती आहे? हा 100 मार्काचा पेपर आहे पुरा. हा पुरा पेपर 100 मार्काचा. 50 मार्काची कॉफी. कॉफी म्हणजे रात्र गेले 50, शिल्लक राहिले 50. 50 मध्ये पासिंग 35. मार्काचा पेपर 50 गेले कॉफीत, शिल्लक 50. 50 मध्ये पासिंग 35. मग लिहिलेल्या 50 पैकी वाक्य चांगलं आहे का? 100 मार्काच्या पेपर मध्ये 50 बोगस गेले. आता 50 गेले, राहिले 50. 50 मध्ये जर पास व्हायचं असेल तर नक्की किती मार्क पाहिजे? 35. मग 35 मार्क जर 50 मध्ये पाहिजे तर 100 वर्षाच्या आयुष्यात ज्याने 35च्या आत परमार्थ केला तोच पास झाला. 60-65 ला माळकरी होणारी डमी आहे, डमी. म्हणजे ती पासही होणार नाही, फक्त दाखला. हे होते यांचं कॅटलॉगला नाव आणि यांच्या पुढे पी लिहायचं फक्त. दररोज पहिल्या तासाला पी आहेत, अजून प्रेझेंट. नाही तर ते फेलच आहेत का? ते परीक्षा देऊ शकत नाही ना. परीक्षा द्यायला 100 मार्काचं पेपरला 50 चुकीचं आहे, 50 आपले बोगस गेली. आता आपल्याला सगळ्यांना 100 वर्ष आयुष्य म्हणतात, नाहीये. 50 गेले, झोपेत राहिले 50. पासिंग 35 ला आहे. 35च्या पुढे परमार्थ करणाराचा परमार्थ नाही. 35च्या आत काय मजा करायची असेल ते 35च्या आत. ओनली 35. आफ्टर 35 एंड ऑफ द फिल्म. त्याच्या पुढे 5. 60 वर्षाचा माणूस झाला की त्याला कंपनी सुद्धा ठेवत नाही. भव्य नागरी सत्कार. निघा. तुम्ही ऑफिस सांभाळायच्या लायकीचे राहिले नाही. तुम्ही आता उरफाट्या फायली कराल. निघा. तो म्हणतो मी जातो, पण खाऊ काय? पेन्शन घे, पण इथं थांबू नको. त्याला फार सत्कार वित्कार करून काढून देता. तो म्हणतो मला प्रत्येक महिन्याला पेन्शन न्यायला इथे यायला जमणार नाही. तुझ्या खात्यावर तुझ्या गावात घे, इकडे येऊ नको. आता ज्याला 60 वर्षाच्या पुढे कंपनीने उचकून दिलं तो इकडे हरिपाठाला चालन का? नाही. मग 60 वर्षाच्या पुढे ज्याला कंपनीने उचकून दिलं तोच इकडे हरिपाठाला येणे करी राहतो. बऱ्याच वेळा माणूस सर्व्हिस मधून रिटायर झाला की धार्मिक होत असतो, कसाही असो. याचं कारण आहे त्यानं सर्व्हिस मध्ये केलेली सगळी पाप जर त्याला झाकायची असतील त्यानं म्हातारपणी आमच्याकडे आलं पाहिजे. आणि कोणी किती टूर करा आमच्याकडे यावाच लागल. नाही जरी आले मेल्यावर काय होईना, पण तुम्हाला वाजवायला आम्हीच. भजनाशिवाय तर काय तुम्ही जात नाही. नाही आले समजा तुमच्या संपत्ती पैशामुळं, एक दिवस तुमच्या मुखात राम येणारच. पण जेव्हा तुम्हाला रामाची गरज आहे तेव्हा तुमच्या मुखात राम येईल, पण तुमच्यात राम नसणार. ज्यावेळेस तुमच्या मुखात राम येईल त्यावेळेस तुमच्यात राम नसणार. आणि आता तुमच्या सुंदर राम आहे तर मुखात येत नाही. आता याच्यात राम आहे तर मुखात येत नाही. आणि मरायला लागल्यावर राम म्हणतो पण म्हणवतच नाही. आणि 70-80 वर्षाची माणसं नेहमी धार्मिकच असतात. सर्वे करा तुम्ही. जसं माळकरीची पोरं जवळजवळ खलासच असतात. सूत्र बा तुम्ही. ज्याचा बाप लई काकडा बिकडा हरिपाठ करतो ना त्याचा पोरे पेताडच दे. आमची पोरं सुद्धा तुम्ही कीर्तनकाराचं पोर पा सरळ नाहीच, सापडणारच नाही.
याचं कारण आहे आम्हालाच 12 घरचं अन्न आहे, पोरं नीट व्हायचा प्रश्न येतो कुठं? सगळं अन्नावरच जर आहे, अन्न तसे बुद्धी, त्यात काय प्रश्न आला? मग ते होणारच नाही. तसं इथं मला तू सोडून नको, माझी एकच आहे, मी दास होईल पण जन्मजन्मी तुझा होईल. मला इतरांचा दास होण्याची काही गरज नाही. आणि मग महाराज तुम्हाला दास व्हायचं आहे, पण कुणाचं नक्की? अभंगाचं पहिलं कडवं क्लिअर झालं. मला तुझा दास कर, पण एका जन्मापुरता नाही, जन्मोजन्मी तुझाच. तुझाच का? तुझ्यापेक्षा दुसरा नाही. पण कुणाचा? आता आपण सगळे दास आहे, पण कुणा? संसाराचा. आपला विषय सोडा. मला वारकरी कर, पण पंढरीचाच. आता प्रश्न असा आहे, वारकऱ्याचा बाह्य रंग आहे का? माळ, गंध, 12 ठिकाणी गंध. गंधाचा नियम असा आहे 12 ठिकाणी लावा. गंध 12 ठिकाणी, गळ्यात तुळशीची माळ, 12 ठिकाणी गंध, हरिपाठ, काकडा, नित्य नियम ज्याच्याकडं तो वारकरी. आता माळ, गंध, पाठांतर हे झालं बाह्य वारकरी. वाक्य नीट आहे का? हा झाला बाह्य वारकरी. ज्याचं माळ घातल्यापासून आतलं काहीतरी गेलं तो वारकरी. आतलं काहीतरी गेलं म्हणजे त्याचे विकार गेले तो वारकरी. मग आता मला वारकरी कर, पण फक्त पंढरीचाच. आता तुम्ही म्हणाल पंढरीचाच का? आम्ही सगळ्या ठिकाणी जातो, देव नाही का? कारण वारकऱ्याची किंमत पहा, लोकांपास पहा. कीर्तनकार जेवायला येऊ द्या आणि जावई जेवायला येऊ द्या, मेन्यू खास कोणाला असणार? आम्हाला ठरेला असतो. आम्ही केव्हा जेवायला जाऊ कोणाकडं? शिरा, भात, वरण. आम्हाला बाकीचं काय झालंय? बरं, आम्हाला वरण इतकं खास राहते, भातात यायच्या आत धोत्राक निघत होती. अरे भाऊ, मला काय तुझ्याशी जमत नाही, असं आम्हाला वरण राहत. आमचं वरण म्हणजे ज्याला कोणतंच धोरण नाही असं वरण. आम्हाला येणारं वरण म्हणजे त्याला धोरणच नाही, कुणीकडं निघन सांगतात. जावयाला वरण म्हणजे भात सोडित नाही. आमचं वरण बेसुमार धोरण.
एकदा निघालं की निघालं. एका म्हाताऱ्याने नातू जेवायला नेला आणि भात वरण होतं. माळकरी म्हातारा, माळकराचा मेन्यू फिट, शिरा भात वरण. त्याने आळ केलं, आळ असं गोल फुरके मारायला आणि वरण ओतलं. वरण इतकं खास होतं, त्याच्यात क्लिअर दिसायचं. नातू वाकलं खाली, ते नातूच दिसलं त्याला. त्याच्यात त्याचं चित्र दिसायचं. ते कार्टन म्हाताऱ्याच्या मिशात आल्या. मला बाबा बाबा बाळ, वर्णात दुसरं बाळ आहे असं आमचं वरण आहे. म्हणजे आमच्या वर्णामध्ये कोणतं धोरण नाही असं ते वरण. आता इथं मी दास आहे, पण कुणाचाही नाही, पंढरीचा. आता पंढरीचाच का? आता आम्हाला सांगा, कृष्ण आणि पांडुरंग एक का वेगळा? एक. काय प्रश्न राहिला? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग तो देव जर एकच, तर मग तुम्ही बाकी अगोड्या देवांच्या नादी लागतच कशी? तुम्हीच म्हणता एकच आहे. मग कृष्णाची अष्टमी का, रामाची नवमी का, तुकारामाची बीज का, नाथाची षष्टी का? काय भानगडी बाई? आपल्याला देव वेगळे वेगळे का दिसतात? याचं कारण असं आहे, जसा चष्मा तसं समोरच. आपल्याकडे बऱ्याच लोकांचं म्हणणं शंकर भारी, तो म्हणतो त्याच्यापेक्षा देवी भारी. आता त्याची बायको आहे, बायको भारी कशी करायची? काय म्हणतात देवी भारी, काय म्हणतात विठ्ठल भारी. पण ध्यानात ठेवा, पंढरपूरचा पांडुरंग सोडता एकही देव कटेवर हात असणारा नाही. जेवढे देव आहेत एकाही देवाचे कटेवर हात नाही, एक विठ्ठल सोडता. बाकी सगळ्या देवांचे हात ज्यांना वाटन तिकडे. एकच देव असा आहे का त्याचे हात कटेवर आहे, तो उभा आहे आणि तो जिथं राहतोय ते 7 दीपातलं एक दीप आहे. जंबूया दीपा माझी पंढरपूर गावगा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जे 7 दीप आहे त्याच्यातलं जंबू एक दीप आहे. आणि जंबू दीपामध्ये विठेवर उभा असणारा पांडुरंग परमात्मा स्वयंभू आहे. आणि ते पृथ्वीवरचं वैकुंठ आहे, भूवैकुंठ पंढरी. म्हणून मी तुझा दास होतो. बाकी देवांचं असं आहे, बाकी देवांच्या जत्रा करावं लागत्या, बकरू मेंढरू. आमच्या पांडुरंगाचा तो विषय नाही. तुम्हाला यायचं या, असं कधी लेटर आलं तुम्हाला, आषाढी वारी आषाढी एकादशीला भरणार आहे, वारकऱ्यांनी तयारीत राहा. काय गरज नाही, तुम्ही या, नका येऊ, करा ना करू. आणि तुम्ही काही द्या, काही देऊ नका. भावे तुळशी धर, पाणी जोडा हात. वा वा, बस फक्त तुम्ही तुळशीचं पान, पाणी आणि शुद्ध अंतकरणाने व्हा, प्रसन्न. बाकी देवाला बरेच उद्योग लागत, सत्यनारायण बित्यनारायण सगळं लागत आहे. या देवाला एकच पाहिजे, भाव प्रेम, काम झालं. काय नको देवाला, भाव पाहिजे. मग मला तुझा दास कर. पण आता आलं ध्यानात, पंढरीचा वारकरी, वारकरी वारकरी कुणाचा? पंढरीचा. आणि काय घडू देऊ नको, वारी चुको नेदी हरी, याचा अर्थ माझा नित्यनेम बुडू देऊ नको.
विठाला 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 मला वारी चुकू देऊ नको मला तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी वा 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 मला तुझी वारी घडू दे पण का घडू दे मी जन्मोजन्मी तुझा दास होईल तिथं मला काय मिळतं संता संग सर्व काळ संता संग सर्व